तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले शिवपूरचे ग्रामदैवत श्री चैनुजी महाराज नागपंचमी यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा थाटामाटात व भक्तिमय वातावरणात काल दिनांक 29 जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यात्रेच्या या परंपरेला 67 वर्षांचा अखंड वारसा लाभला आहे। या यात्रेची सुरुवात सन 1957-58 दरम्यान खंडू ओंकार नावाच्या गुराख्याला झालेल्या साक्षात्कारापासून झाली। वनात गुरे चारताना ते एका वारुळाजवळ नैवेद्य अर्पण करीत असत। त्या ठिकाणी त्यांना मी तुझ्या गावात येतो पण मागे पाहू नकोस असा संकेत मिळाला। मात्र त्यांनी मागे पाहिल्यामुळे श्रींचं रूप गावाच्या शिवारात अदृश्य झाले। त्यानंतर त्यांनी आपल्या घरात श्रींची स्थापना केली आणि नागपंचमीपासून भंडाऱ्याची परंपरा सुरू झाली। यंदाही यात्रेच्या निमित्ताने शिवपूरमध्ये भक्तिमय वातावरणात 5 क्विंटल मिरचीची भाजी व 35 क्विंटल पोळ्यांच्या महाप्रसादाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते। गावातील सर्व समाजातील नागरिक महाप्रसादाच्या तयारीसाठी एकत्र आले। त्यामध्ये 4 ते 5 क्विंटल मिरचीपासून बनवलेली खमंग भाजी आणि सुमारे 35 क्विंटल पोळ्या तयार करण्यात आल्या। यामध्ये 40 ते 45 हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सकाळी 6 वाजतापासून मंदिरात पूजन आणि दर्शनास सुरुवात झाली। भाविक भक्तांनी गुलाल, बेलफूल, नारळ व नैवेद्य अर्पण करून श्रींचे दर्शन घेतले। सकाळी 11 वाजता श्रींची पालखी मिरवणुकीसाठी गावातून निघाली। पारंपरिक वेशातील भजनी मंडळे, ढोल ताशे, दिंड्या, पताका वाजत गाजत भक्तिमय वातावरणात गावातून पालखी निघाली। मंदिरात आल्यानंतर लाही फोड, दहीहंडी यासह मिरवणूक ठाण्यावर जाऊन आरती व पूजनाने समारोप झाली। भाविकांसाठी पोपटखेड रोडवर खासगी वाहने तसेच ST आगारातून ज्यादा बसेसचे नियोजन अकोट आगारातर्फे करण्यात आले होते। यात्रेच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत, मंदिर ट्रस्ट, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त नियोजनातून वाहतूक, स्वच्छता व बंदोबस्तासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, तालुका प्रतिनिधी, अकोट।